येशू पर कारवाई होत। आ अर्धी रातनी वखत थी जद सिपाही येशूनं महायाजकना घर ली गया। हाना वास्तर्क योय येशू ती विचारपूस करानं देखू कर्या अन पेत्र दूर ती यहूनो पीछो करू कर्यो। योय जद येशूनं घरम ली गया तद पेत्र बाहर थामीन ठंडीना पायती आग शेकानं लाग्यो। अंदर घरम यहुदी आगवा येशूनं विचारपूस करू कर्या। हिवे येशूना विरोधમાં घनाच खोटा पुरावेदार लाया था, पण हिवने वात एक मेकती जुडू कोणी करे करीन यहुदी आगवा आज साबित कोणी करी सक्या कयो केव्ही वात्म गुन्हेगार छ। यो वक्त येशूए काहीच बोली कोणी। आखरी महायाजके येशू आळी देखीन हिने विचार्यू आमनं बोल क तूच जीवता देवनु लडकू मसीहा छ। येशूए बोल्यू आओ म छु अन तुम मन देवना केळ बेशेलो अन स्वर्गमती आवतांनी बी देखशोन। तद महायाजकनं येशूनी बोलेली वात पर घनो राग आयो अन ही स्वतःना आंग मना कपडा फाडी डाल्या अन दुसरा धर्मी आगवावना देखतर जोरती चिकरीन बोल्यो हाक्या हमनं अजून पुरावानी गरज काही कोणी किमको यो देवनु लडकूच आम ही फुली राख्यूत अन आ तुम्ही बी स्वतः ऐकी राख्यूत। हाना बाराम तुम्हारो निर्णय सुच फेरी सबन यहुदी आगवावी महायाजकनं बोल्यू यो मरण दंडना लायक छ। फेरी हिवे येशूना डोला पर पट्टी बांधी अन हिना बाका पर थुक्यू हिन मार्यू अन हिनी मजाक उडाई अन हायकड पेत्र घरना बहार वाट देखू कर्यो। तद घरनु काम करणारी एक लडकीए हिने विचार्यू तू बी येशू केडत हो। पेत्रए मना करी दिदू। फेरी अजून दुसरी एक लडकीए हिम्मत विचार्यू अन पेत्रए अजून एक बार मना करी दिदू। आखरी म काहीक लोकुविये बोल्यू हमनं मालूम छ क तू बी येशू केडत हो किमक तुम बहेव गलील देश मनाच हो। तद पेत्रए शपथ खाईन बोल्यू क जर म आ आदमीनं वलोकतो उशेन तो देवे मन सराप देनू। फेरी रपकनच कोमळाए बांग दिदी अन येशू पाछल पलटीन पेत्र आडी देखियो। तद पेत्र ह्याती चल्यो गयो अन डचक्या भरी भरीन रोवानं लाग्यो। यो वक्त येशूनं धराईन देणारा यहुदाए देखियो क यहुदी आगवावीए येशूनं मरणदंड दी राख्यो तो यहुदानं हिना करेला गुन्हा पर दुःख वाट्यो अन हे जाईन स्वतःनो जीव दी घाल्यो। दुसरा दन पहाट यहुदी आगवावीए येशूनं रोमी देशनो राजो पिलात हानाकन लायो। हिवनं आम आशा थी क पिलात येशूनं गुन्हेगार ठहराईन हिन मरणदंडनो आदेश देशीन। पण पिलातीए येशूने विचार्यू क तू यहुदीवनो राजो छसू। येशूए बोल्यू तू हे खरू बोल्यू पण मारू राज्य आ पृथ्वी परनो काही कोणी जर आम रही होत तो मारा सेवक मारा वास्तर लड्या होत पण म आ पृथ्वी पर देवना बाराम खरू बोलानं आई रह्योत अन खरा पर प्रेम करणारा हारेक आदमी मारू ऐकच। पिलाते हिने विचार्यू तो खरू सूच। येशू केळ पिलातनु बोलनु हुयाना बाद पिलातीए बाहर आईन लोकुनी भीडनं बोल्यू मन आ आदमीना अंदर मरण दंडना लायक केव्होच गुन्हो दिसू कोणी करत। पण यहुदी आगवावे अन लोकुनी भीडिये जोरती चिकरीन बोल्यू हिन क्रूस पर चढाई द। पण पिलाते हिवनं बोल्यू यो निर्दोष छ। पण योय अजून जोरती चिकरानं लाग्या। तद पिलाते तिसरी बार बोल्यू हे काहीच गुन्हो कर्यो कोणी। पिलात डरी गयो क लोकुनी भीड दंगो करशेन करीन ही हिना शिपाईवनं आदेश दिदो क येशूनं क्रूस पर चढाओ। फेरी रोमी शिपाईवीए येशूनं फटका मार्या अन हिना आंगम एक राजानो झगो घाल्यो अन हिना मुडक्याम काटानो मुकुट घाल्यो अन फेरियो हिनी मजाक उडावानं लाग्या क देखो आ यहुदीवनो राजो छ।